कोल्हापूर उत्तरमधील आमच्या पदाधिकाऱ्यांची मागणी अत्यंत योग्य आहे। मागच्या अनेक वर्षापासून उत्तरमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला आमदार निवडून आलेला आहे। मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेला सुद्धा काँग्रेसचे माननीय नेते आणि उद्धवजी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे उत्तर यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल असा शब्द काँग्रेसच्या मान्यवर नेत्या महोदयांनी दिला होता आणि त्या अनुषंगाने तो शब्द ते पुरा करतील असं मला 100% खात्री आहे। आणि आघाडीचाच उमेदवार म्हणून शिवसेनेची मशाल उत्तरमध्ये फडकेल आणि जिंकून येईल। राधानगरी, कोल्हापूर उत्तर, शिरोळ, त्याचबरोबर शाहूवाडी ह्या ह्या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा हक्क आहे आणि तो हक्क मिळावा ही मागणी आमचे मान्यवर नेते मंडळी तिथे करतायत। हातकणंगलेमध्ये सुद्धा आणि चंदगडमध्ये सुद्धा शिवसेनेचे मातब्बर उमेदवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, आणि त्यामुळे ते मतदारसंघसुद्धा सोडावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे। अपवादात्मक परिस्थितीमध्ये तसा बदल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झाला होता। कोल्हापुरी शिवसेनेची जागा होती, अमरावती शिवसेनेची जागा होती, रामटेक शिवसेनेची जागा होती, ती आम्ही काँग्रेसला दिली। विधानसभेमध्ये सुद्धा तशा पद्धतीचे अपवादात्मक बदल करायला काय हरकत नाही। क्रायटेरिया आता मी इथे नाही सांगत तुम्हाला, पण निष्ठावंत शिवसैनिकच निवडून आला आमदार म्हणून तर तो आनंद आम्हाला खूपच मोठा आहे। गद्दारांना तर धडा शिकवावाच लागेल। त्या महाराष्ट्राला दुर्दैवाने गद्दारीचा जो शाप लागला आहे तो पुसून टाकण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रातली जनता करेल। शरद पवार साहेबांची मागणी योग्य आहे असं आमचं सर्वांचं मत आहे। आम्ही सुद्धा लोकसभेमध्ये संसदेमध्ये असताना आत्ताची मर्यादेची जी संख्या आहे ती टक्केवारी वाढवा ही मागणी केलेली आहे। तो पूर्ण अधिकार संसदेचा आहे। देशातल्या अनेक राज्यातल्या अनेक जातींना आरक्षणाचा फायदा मिळावा म्हणून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये बिल येतात, परंतु महाराष्ट्रातला मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, अन्य आरक्षणासाठी जे लोक रस्त्यावर उतरतात त्यांचा प्रश्न असेल, यांच्याबाबत मुळीच आस्था केंद्र सरकार दाखवत नाही, म्हणून महाराष्ट्र पेटतोय। आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही मागणी मागच्या 10 वर्षामध्ये मी सुद्धा लोकसभेमध्ये असताना आम्ही वेगवेगळ्या संसदीय आयुधाच्या माध्यमातून केलेले आहे। माझ्यासहित अनेक शिवसेनेच्या आणि अन्यसुद्धा महाराष्ट्रातल्या खासदारांनी ही मागणी लावून धरलेली आहे। इतर सगळ्या भाषांना मात्र ताबडतोब न्याय मिळत होता आणि मराठी भाषेला न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्ष घालवावी लागली, हे दुर्दैव आहे। तर बरं झाली ती बॅट भाजपमधून जात असेल, जिथे जातात तिथे सपाट पाय दाखवून त्या पक्षाचा नाश करतात। गद्दारी केलेल्या कोणत्याही आमदार खासदाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाही, हे यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे गद्दारांना थारा नाही आहे। निष्ठावंतांच्या जोरावरनी त्यांच्या ताकदीवर पुन्हा एकदा मशाल महाराष्ट्रामध्ये पेटेल अशी खात्री आहे। खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष जो आहे ना, या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना विकत घेऊन त्यांनी बनवलेला भाजप म्हणजे भाडोत्री पक्षाचा तो पार्टी झालेली आहे। त्यामुळे ते सगळे आता जायला लागलेले आहेत आपापल्या घरी। त्यामुळे भाजपला आता कळून चुकेल आपले नेमके किती आहेत ते। महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग आहेत, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आहे, पण गद्दारांना इन्कमिंग कायमची बंद।